नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, कसा आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि भविष्यामध्ये येत्या 30 दिवसात हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार का आणि वाढला तर 6000 होणार का, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, हरभऱ्याचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा मिनिमम सपोर्ट प्राइस 5440 रुपये आहे। हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही त्याच्या आसपासच दिसत आहे। काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव 5200 ते 5800 च्या दरम्यान दिसत जरी असला तरी बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला 5500 च्या आसपास दिसत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांनी प्रश्न विचारलाय, सर काय येत्या 30 दिवसात एप्रिल महिना संपता हरभऱ्याचा बाजारभाव 6000 होणार काय? तर सध्याची कंडिशन बघितली तर एप्रिल महिन्यात हरभऱ्याची विक्री प्रचंड वाढणार आहे। अवकेचा दबाव आहे। दुसरीकडे सरकारने भारत डाळ या नावाने हरभऱ्याची डाळ 60 रुपये किलोने विक्री सुरू केलेली बऱ्याच दिवसापासून, याचाही कुठेतरी भावावरती दबाव दिसणार। आणि सरते शेवटी मित्रांनो, भारत सरकार भावाला कंट्रोल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा आयात करत आहे। यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला गॅप जरी दिसणार असला तरी एप्रिल महिन्यात मात्र हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही। आणि म्हणून मित्रांनो, हरभऱ्याचा बाजारभाव एप्रिल महिन्यात 6000 च्या पार गेला नाही तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर 5800 ते 6000 असा अनुकूल परिस्थितीतला भाव मिळाला तर इथं 25% हरभरा विक्री करा आणि बाकी हरभरा टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती विकला तर आपला होईल 100% या ठिकाणी फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.